आणि त्याला कर्नाटक सरकारची मात्र मान्यता लागेल की आम्ही घेऊ। सोयाबीन केंद्र बंद आहे त्यामुळे शेतकऱ्यांवरती संकट उभं राहील। सोयाबीन हे गेल्या महिन्यात बंद होणार होतं। आपण वाढून आज देशात सगळ्यात जास्त सोयाबीन महाराष्ट्र शासनाने केंद्राच्या वतीनं खरेदी केलेलं आहे। काही बाबतीत शेतकऱ्यांच्याकडे राहिलंय, परंतु काही बाबतीत व्यापारी साठे करतात आणि पुन्हा अशा केंद्रावर आणून सोयाबीन शिल्लक राहिले असं दाखवतात। त्याच्याबद्दल पण आज कॅबिनेटमध्ये चर्चा झाली। कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत होईल अशाच पद्धतीचे निर्णय राज्य सरकार घेतं। दादा हिंदी ना बाबा, राज्य सरकारमध्ये असं सांगण्यात आलं की अशा पद्धतीची मुदतवाढ देण्यात आली नाही। तुम्ही काळजी करू नका, मी सांगितलं ना, शेतकऱ्याचं नुकसान होईल असं कुठली बाब आम्ही सरकारच्या वतीनं होऊन देणार। दादा हिंदी